राज्याच्या राजकारणाला हादरवणारी बातमी आज सकाळी कानी पडली. राज्यातील धुरंधर असे नेते अजित पवार आपल्यातून निघून गेले. फरांडे बाबांनी भविष्यवाणी केली होती. 2025 ची त्यांची भाकणीक ऐका. राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होईल, अनपेक्षित अशा घटना घडतील आणि ते घटना अशा असतील की ज्यामुळे सत्ता पालट होईल. या सगळ्या घटनांमध्ये 2026 चा जानेवारी हाच महिना सुरू आहे. आज तारीख आहे 28 जानेवारी आणि अजित पवार आपल्यातून निघून गेले. ही घटना कशी घडली, यामध्ये काय काय समोर आले ते आज समजून घेणं गरजेचं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथे मोठा अपघात झाला. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. दादांना घेऊन जाणारे छोटं विमान हे जळून खाक झालं. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचे 2 सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताने राज्याला मोठा धक्का दिलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगरपालिका निवडणुकांचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बाब काय आहे, या सर्व प्रकरणाची चौकशी विमान प्रशासनानं सुरू केली. हे छोटेखानी विमान लँडिंग दरम्यान विमान कोसळलं. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. बारामतीमधील या भीषण विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए यांनी दिली आहे. लँडिंग करताना काही तांत्रिक दोषांमुळे विमान कोसळलं आणि त्यात या 6 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार कोण होते हे सांगण्यासाठी कोणत्या लहान पोराला जरी विचारलं तरी ते सांगतील की अजित पवार कोण होते. पण अजित पवार आज आपल्यातून निघून गेले. जाता जाता अनेक मेसेज त्यांनी सोडलेत. एक, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेदरम्यान ते भाजपा विरोधामध्ये गेले आणि भाजप त्यांच्या विरोधात गेले. याच पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. याच निवडणुकीदरम्यान अजित पवारांचं एक स्टेटमेंट होतं की तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. एकंदरीत जर विचार करायचा जर ठरला तर 2 राष्ट्रवादी जाता जाता एकत्र आल्या. राजकारण होत असतं, पण अजित पवारांसारखा एक मोठा माणूस, एक धुरंधर आणि हजरबाबी, प्रशासनाला धाकात धरणारा किंवा आपल्या पद्धतीनं वचक ठेवणारा एक नेता जो होता तो आपल्यातून निघून गेला. कदाचित अजित पवार एकमेव असे नेते असतील की जे भल्या पहाटे उठून विविध कामांची चौकशी करायचे, विविध कामांचं, विकास कामांचे भूमिपूजन करायचे. 6 वाजता म्हटले तरी ते पुणे पिंपरी चिंचवडमध्ये हजेरी लावायचे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी हॅट्रिक केली होती. त्यांच्या नावावर उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड राहिले. 2023 ला केलेलं त्यांचं बंडखोरीनंतर 41 आपले निवडून आणलेले आमदार, या सगळ्या गोष्टी अजित पवारांचं एक वेगळं नेतृत्व प्रस्थापित करतात. काकांपेक्षा अजित पवार कधी मोठे नव्हते आणि नाही, पण जाता जाता अजित पवारांनी काकांचा आशीर्वाद घेतला होता. राज्याच्या सगळ्या राजकारणामध्ये राजकीय गणितं कशी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता कोणाकडे जाईल, त्यावरती कोण मालकी हक्क लावणार, ते सत्तेत राहणार का सत्तेतून बाहेर पडणार, का राज्याच्या राजकारणात सगळ्या उलथापालथी घडत राहतील. पण अजित पवारांचं असं जाणं हे धक्कादायक आहे. इतक्या लवकर जाण्याची वेळ अजित पवारांची नव्हती, पण म्हणतात ना, काळ आणि वेळ जर सोबत आली तर मग कोणाचंच काही चालत नाही. विमान क्रायसिसच्या या घडणाऱ्या घटना सांगतायत की विमानमान प्रवास हा सोपा नाहीये आणि तो नाही केलेलाच कधीही योग्य ठरू शकतो. सध्याच्या घडीला अजित पवारांनी उभं केलेलं वलय त्यांच्या खासदारकीपासून